मधील भाग 14 आपण पाहणार आहोत. चला पहिला प्रश्न भाग 14व्या मधील पहा. भाग 14 मधील पहिला प्रश्न काय म्हणतोय, एका क्रिकेटपटूची 24 डावामधील धावांची सरासरी 30 आहे. 25व्या डावामध्ये त्याने किती धावा कराव्यात म्हणजे त्याच्या सरासरी किती होणार, 31 होईल असं सांगितलेलं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे बाळांनो. पहा प्रश्न कसा सोडवायचा आहे. तर या ठिकाणी बघा, आपली सरासरीचं सूत्रानं सुद्धा तुम्ही सोडू शकता. शॉर्ट ट्रिक देखील आहे याच्यासाठी. बघा सरासरीचं सूत्र आहे की दिलेल्या संख्यांची बेरीज, ठीक आहे, दिलेल्या एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या, जेवढ्या संख्या दिल्या त्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. तर या ठिकाणी आपल्याला काय सांगितले, 24 डावामधील धावांची सरासरी आहे 30, म्हणजे सरासरी दिलेली आहे, सरासरी आहे 30 बरोबर. 24 डावांमधील बेरीज आपल्याला दिली आहे का, नाही दिली. 24 डावातील धावांची सरासरी आपल्याला दिलेली नाहीये, धावांची सरासरी नाही बेरीज, ठीक आहे, दिलेली नाहीये. पण एकूण डावा किती झालेले आहेत, 24, त्यामुळे शतस्थानी 24 येणार. आता पक्षांतर करा, 30 गुणिले 24 होणार 24, किंवा इथं आपण शॉर्ट मध्ये लिहूयात डाव 24 बेरीज, ठीक आहे. मग 24 त्रिक 72 वरचा 0 ही झाली काय, 24 डावातील धावांची सरासरी. ओके, किती, 720. याच पद्धतीनं आपण 25व्या डावांमध्ये त्यानं किती करायला पाहिजेत, धावा म्हणजे त्याची सरासरी 31 होईल असं विचारले. मग या ठिकाणी सेम प्रोसेस करायचे तुम्हाला, 31 सरासरी बरोबर या ठिकाणी 25व्या डावातील धावांची सरासरी, धावांची सरासरीच म्हणजे बेरीज, ठीक आहे. ओके, सदस्थानी 25. ओके, मग 25 गुणिले 31 बरोबर डाव 25 बेरीज. आता या ठिकाणी बघा, 25 एक 25, 5 हात चाले 2 25 तरी 75, 76 आणि 77 म्हणजे 775 ही काय आली, 25व्या डावातील धावांची बेरीज. ओके, आता फरक काढूयात. फरक काढल्यानंतर आपलं अचूक उत्तर आपल्याला मिळून जाणार आहे. मग 775 मधनं 720 मायनस करायचे तुम्हाला आणि तुमचं फायनल आन्सर तुम्हाला मिळून जाणार आहे, जे की आहे 55. बघा मग ऑप्शन नंबर कोणता असेल, तर ऑप्शन सी मध्ये आपला अचूक उत्तर आहे. समजलं सगळ्यांना. चला नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. पुढचा प्रश्न, 252 या संख्येचे मूळ अवयव पुढीलपैकी कोणते. आपल्याला मूळ अवयव पाडायला सांगितलेले आहे तिथं, मग आपण पाडूयात. पण या ठिकाणी ऑप्शन मात्र त्यांनी कॉमाच्या स्वरूपात द्यायला नव्हते पाहिजे, पण झाली असेल प्रिंटिंग मिस्टेक. असो, बघा 252, मग इथं सर्वात लहान मूळ संख्या आहे 2, जे की समसुद्धा आहे. मग या समसंख्येला 2 ने निशेष भाग जातो, 2 ने भाग देऊयात, बेक बे, बे 2 4, बेसक 12, परत 2 ने बेसक 12, बेत्रिक 6. आता 2 ने जाणार नाही कारण की विषम संख्या, मग 3 न देऊयात, 3 2 6, 3 1 3, परत 3 ने 3 7 21 आणि नंतर 7 ने 7 1 7 म्हणजे 2, 2, 3, 3, 7. पण या ठिकाणी ऑप्शन आपल्याला अशा पद्धतीने दिलेले आहेत, म्हणून इथं बघा 2, 2, 3, 3, 7 म्हणजे ऑप्शन ए आपला अचूक उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल घ्या बाळांनो. पुढचा प्रश्न, 5.140 चे दशांश सममूल्य आहे. दशांश सममूल्य म्हणजे दशांश अपूर्णांक कोणता असं विचारलेलं आहे. मग या ठिकाणी 5 पूर्ण आहे, त्याला काहीच करायचं नाही. जे 1/40 म्हणजे हे जे फ्रॅक्शन आहे, अपूर्णांक आहे, त्याचं आपण रूपांतर दशांश अपूर्णांकामध्ये करून घेऊयात. मग या ठिकाणी 40 1 40, 40 0 0, 40
40, आता दशांश घेतल्यानंतर इथे एक शून्य भेटतो, पण 10 आहेत, लहान संख्या आहे 40 पेक्षा, परत शून्याचा भाग जाणार, परत काय होणार इथं शून्य येणार याला, आणि आता मग भाग जाणार, 100 झाले ना, मग 40 दोन्ही 80, किती उरले 20 उरले, आणि पॉइंट घेतल्यामुळे आणखीन एक शून्य आपल्याला भेटला, मग 40 पंचे 200, म्हणजेच 5.025 असं तुमचं फायनल आन्सर असणार आहे, जे की ऑप्शन नंबर सी मध्ये आपल्याला इथं दिसत आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने सोडवायचं. आता पुढचा प्रश्न पहा बाळांनो, एक मोटार गाडी 12 मिनिटात 1000 मीटर अंतर कापते, 15 मिनिटात ती किती अंतर जाईल असा प्रश्न विचारलाय. पटकन त्रैराशिक मेथडनं याचं उत्तर तुम्ही काढू शकता, काहीच अडचण नाही. तसेच अंतर बरोबर वेग गुणवले वेळ याही सूत्रानं तुम्ही याचं उत्तर काढू शकता. ठीक आहे, पण जी सोपी टेक्निक आहे मी तुम्हाला ती सांगते. या ठिकाणी 12 मिनिटात किती जाते ती 1000 मीटर. ठीक आहे, इथं मिनिट इथं मीटर, मग मिनिट खाली मिनिट, मीटर खाली मीटर येणार. मग आपल्याला विचारले की 15 मिनिटात ते किती अंतर जाईल. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन तिरकस गुणाकार करा, 15 गुणिले 1000 भागिले 12, 3 ने भाग द्या, 3 चौक 12, 3 पाचे 15, 4 ने भाग द्या, आता 4 एक 4, 4 दोन्ही 8, 4 पंचे 20, 4 0 0, काय शिल्लक राहिले 5 गुणिले 250, 25 5 125 आणि वरचा एक शून्य, म्हणजे 1250 मीटर अंतर ती जाईल 15 मिनिटांमध्ये. ठीक आहे, जे की ऑप्शन नंबर डी मध्ये आपलं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात. बघा पुढचा प्रश्न आहे, अद्वय 13 डिसेंबरला 2012 रोजी रात्री 9:25 वाजता झोपला आणि 1 जानेवारी 2013 रोजी सकाळी 6:30 वाजता जागा झाला, तर अद्वय झोपला होता. या ठिकाणी प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे, वाचायचा आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर त्याचं उत्तर काढायचं आहे. आता तो कधी झोपलाय तर 31 डिसेंबर, किती 31 आहे तर सॉरी 13 झालेलं आहे, इथं 13 झालेले, तर तिथं आहे 31 डिसेंबर, कारण की तो दुसऱ्या दिवशी. आता डिसेंबर महिन्यात किती दिवस असतात 31 दिवस असतात नव्हे. पहा 31 डिसेंबर 2012 रोजी रात्री तो कितीला झोपलाय 9:25 आणि 1 जानेवारी म्हणजे पुढच्या दिवशी लगेच तो सकाळी 6:30 वाजता जागा झालेले बाळांनो. मग 9:25 पासून 10 पर्यंत घ्या, किती झाले मिनिटं तर 35 मिनिटं. ठीक आहे, 9:25 ते 10 किती मिनिट झाले, एकूण 35 मिनिटे. त्यानंतर 10 ते 11, 11 ते 12 म्हणजे 2 तास. ठीक आहे, 10 ते 12 किती तास झाले 2 तास. इथं तास, तासाखाली तास, मिनिटाखाली मिनिट. ओके, या पद्धतीने आखून घ्यायचं म्हणजे उत्तर पटकन निघतं. आता 12 पासून तो 6:30 पर्यंत झोपलाय, म्हणजे 12 ते 6:30. एकूण किती तास बघा 6 तास 30 मिनिटं तो झोपलाय, 6 तास 30 मिनिटं. करा पटकन यांची ऍडिशन आणि काढा तुमचं फायनल आन्सर. बघा 5 3 अधिक 3 6 म्हणजे 65 मिनिट झाले. आता 6 आणि 2 8, 8 तास 65 मिनिट. पण असं ऑप्शन मध्ये कुठंच नाहीये दिलेलं. का दिलेलं नाही, कारण की आपला 1 तास फक्त 60 मिनिटांचा असतो आणि इथं किती आहे 65 मिनिट आहेत. म्हणून काय करायचंय, हे 60 मिनिटाचा 1 तास आपण तासामध्ये ऍड करूयात. इथं झाला ऍड, इथं 60 वजा करायचे. ठीक आहे, मग 65 मधून 60 गेले, राहिले 5 मिनिट शिल्लक ओनली, आणि 8 अधिक 1 9 म्हणजे 9 तास 5 मिनिट तो काय झालाय झोपलेला आहे. आणि आपलं फायनल आन्सर कोणतं येणार आहे 9 तास 5 मिनिटे, जे की ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. समजलं सगळ्यांना. तर अशाच ट्रिक्स आणि टेक्निक सहित तुम्हाला प्रत्येक पेपर सोल्युशन पाहायचे असेल तर आजच आपल्या गुरुकुल ऑनलाईन चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये.